पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. माझ्या बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभा या प्राश्चित्य काळामध्ये आपल्याला एक सुवर्ण संधी देत आहे की आपण आपल्या पापाबद्दल पश्चाताप करावा, जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणावं म्हणून आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. या प्रभू शब्द विधीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत. थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांचं आपण स्मरण करूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू म्हणतो, जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल. निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. तू शब्बाताची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस. तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील असे मी करीन, आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराचे तोंडचे हे शब्द आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू मला मार्गदर्शन कर. प्रभू मला मार्गदर्शन कर. माझ्याकडे लक्ष दे प्रभू, मला उत्तर दे. मी गरीब व गरजवंत आहे. माझ्या जीवाला जप, कारण मी तुझा भक्त आहे. तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या आपल्या दासाचे रक्षण कर. प्रतिसाद. प्रभू मला मार्गदर्शन कर. तू माझा देव आहेस म्हणून माझ्यावर दया कर. हे स्वामी, साऱ्या दिवसभर मी तुझा धावा करतो. या तुझ्या दासाच्या मनाला आनंद वाटू दे, कारण हे स्वामी, माझा जीव तुझ्याकडे लागलेला आहे. प्रतिसाद. प्रभू मला मार्गदर्शन कर. स्वामी, तू किती चांगला आहेस. तू क्षमाशील आहेस. तुझा धावा करणाऱ्यांना तू दयासागर आहेस. माझी प्रार्थना ऐक. हे प्रभू, माझ्या याचनेच्या शब्दाकडे लक्ष दे. प्रतिसाद. प्रभू मला मार्गदर्शन कर. जयघोष. जे अपराध तू माझ्या विरुद्ध केले आहेत ते तुझ्यातून निघून जाऊ दे, आणि तुझ्यामध्ये नवीन आत्मा आणि नवीन शक्ती येवो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लेवीने
येशूने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व काही तेथे सोडून देऊन उठला व येशूच्या मागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्याच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक याचा मोठा समुदाय जेवावयास बसला. तेव्हा फरीसी आणि शास्त्रांतील शास्त्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्याला म्हणाले, जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता आणि पिता? येशूने त्याला उत्तर दिले, निरोग्यास वैद्याची गरज नसते, तर रोग्यास असते. मी नीतिमानास बोलावण्यात आलो नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यात आलेलो आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या बंधू आणि भगिनींनो, उपवास काळ, प्रायश्चित्त काळ, द सीझन ऑफ होली लेंट ही देवाची आपल्याला एक सुवर्ण अशी संधी आहे. आपल्या जीवनाचा आढावा घेण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, आपल्या जीवनात घडलेल्या घटना, आपल्या जीवनामध्ये कोणी आपल्याला दुखावलेलं आहे, आपण कोणाला दुखावलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये हृदयामध्ये दुःख आहे, वेदना आहेत, हे प्रभूसमोर आणून समेट करून एक नवीन जीवन जगण्यासाठी, पापाची क्षमा मागण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे, हा कृपेचा काळ आहे. दिस इज अ पिरियड ऑफ ग्रेस. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनी, आजच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे की आपण आपले ओझं जे आहे ते देवाकडे दिलं पाहिजे. आपले जे वाईट मार्ग आहे ते सोडून देवाच्या मार्गाकडे आलं पाहिजे. आपल्यामध्ये गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. जे दुःखी, कष्टी, भाराक्रांत आहेत अशासाठी आपण पुढे आलं पाहिजे. आणि हे जर असं केलं, चांगलं समेट केला, चांगले पापांची क्षमा मागितली, जीवनामध्ये परिवर्तन घडून आणलं, तर दुसरा मुद्दा आहे देवाचा भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळणार. आणि म्हणूनच पहिल्या वाचनामध्ये शेवटी आपण ऐकलेलं आहे की जर तो पूर्वीपेक्षा जीवन बदललास, चांगले येशूच्या परमेश्वराच्या जीवनामध्ये जीवन जगलास, तर तुला भरपूर आशीर्वाद मिळतील. त्या आशीर्वादाची मोठी लिस्ट आजच्या पहिल्या वचनामध्ये आहे. परमेश्वराचा कृपेचा आशीर्वाद आपल्यावरती येणार आहे, पण त्याला काही ब्लॉक्स आहेत, काही बंधनं आहेत. ती पहिल्या वचनात सांगितलेली आहे. जी पापाची ओझी आहेत ती आपण दूर करून परमेश्वराच्या प्रेमामध्ये येऊन परमेश्वरामध्ये जाणं, की त्यानंतर आपल्याला कृपेचा वर्षा होणार आहे. माझ्या बंधू भगिनी, अनेक लोक माझ्याकडे कुंसाराला येतात, कन्फेशनसाठी, काउन्सिलिंगला येतात, आणि मग त्याच्या जीवनामध्ये येशू किती कार्य करतो ह्याचा आशीर्वाद त्यांना भरपूर मिळत असतो. हे मी स्वतः साक्षी आहे. अनेकांना असा आशीर्वाद मिळाला आहे जी पहिल्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये जकातदार आहे, लेवी, जकातदार, लेवी आणि पापी म्हणजे एक समीकरण जमलं होतं. समाजामध्ये त्यांना स्थान नव्हतं. मग प्रभू येशू त्यांच्याकडे जातो आणि त्याकडे जेवण घेतो. याचा अर्थ काय? येशू त्याला सांगतो, माझ्या मागे ये. माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या मागे ये याचा अर्थ काय आहे? येशूच्या वचनेनुसार जीवन जगणं, ख्रिस्त सभेच्या शिकवणीनुसार जीवन जगणं. आपल्याकडे संस्कार दिलेले आहेत, साक्रमेंट आहेत, त्याद्वारे आपण चांगलं जीवन जगणं. आपल्या पावित्र्यकरणासाठी, सँक्टिफिकेशनसाठी हे साक्रमेंट दिलेले आहेत. याचाच अर्थ येशूच्या मागे जाणं, आपल्या जीवनामध्ये येशूला प्राधान्य देणं, आपल्या जीवनामध्ये येशूला प्रायोरिटी देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, मत्तेई 11:28 यामध्ये आपण वाचतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आजच्या वाचनामध्ये शास्त्री आणि फरीसी येशूला नाही सांगत, ते शिष्यांना सांगतात. पण येशू आपल्या अंतःकरणामध्ये जाणतो आणि तेव्हा त्यांना सांगतो, तुम्ही कुरकुर का करता? देवाच्या वचनेनुसार जीवन जगण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. होय माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे उपवास काळ आहे, हा प्रायश्चित्त काळ आहे, सीझन ऑफ होली लेंट.
कृपेचा काळ आहे की ज्याद्वारे आपल्या जीवनाचा आपण आढावा घेतला पाहिजे आणि त्याद्वारे परिवर्तन केलं पाहिजे. माझ्या बंधू भगिनींनो, असंख्य भाविकांनी श्रद्धेने, विश्वासाने, चांगल्या कुंसाराद्वारे, त्या जकातदारप्रमाणे, त्या लेवीप्रमाणे येशूचा मार्ग निवडलेला आहे. जे येशूच्या मार्गाने येतात त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो, हे मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, चला, आपल्याला एक सुवर्ण संधी आहे येशूच्या मार्गाने जाण्यासाठी. येशू आपल्याला सांगत आहे, माझ्या मागे या. येशूच्या हाकेला आपण प्रतिसाद द्यावा. म्हणून मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया. आपल्या पापाचं ओझं जे आहे ते क्षमेने, समेटाने, कुंसाराद्वारे प्रभूला सांगूया, तू घे आणि माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आण. आपल्या तारणासाठी एक सुवर्ण संधी येशू या दिवसामध्ये आपल्याला देत आहे. येशूने आपल्या जीवनामध्ये यावं म्हणून आपल्या मनाची झडती घेऊया, शुद्धीकरण करूया, पवित्रीकरण करूया, की ज्याद्वारे आपण येशूच्या मार्गाला जाणार आहोत. होय माझ्या बंधू भगिनीनो, प्राश्चित्त काळ आपल्याला सुवर्ण संधी मिळालेली आहे. त्याच्यासाठी आपण परमेश्वराकडे नतमस्तक होऊन त्याचं आमंत्रण स्वीकारून जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. बंधू भगिनीनो, आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः या प्राश्चित्त काळात अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. ख्रिस्ताचं एक निश्चयाने आम्ही जागृत राहायला हवे आणि आमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करायला हवी. आपला प्रतिसाद आहे, हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. या पवित्र काळात परमेश्वराच्या वचनाला सर्व ठिकाणच्या ख्रिस्ती लोकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर दया कर. परमेश्वराच्या तारण आणि साह्यासाठी हे दिवस योग्य व्हावेत आणि सर्व ठिकाणच्या लोकांनी शांती समेटासाठी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर दया कर. परमेश्वराची समेट घडून आणणाऱ्या या काळात पाप केलेल्या किंवा उदासीन बनलेल्या लोकांनी परमेश्वराकडे पुन्हा वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर दया कर. आम्ही स्वतः पश्चाताप करण्यास शिकावे आणि संपूर्ण अंतःकरणाने आम्ही पापाचा त्याग करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर दया कर. करोना व्हायरसमुळे पुन्हा अनेक लोक बाधित होत आहेत. ईश्वराच्या कृपेने आपण सावध राहून एकमेकाची काळजी घ्यावी आणि जे करोनाग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हावर दया कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येवोत, संपूर्ण अंतःकरणाने तुझी सेवा करोत. श्रद्धेने आम्ही तुझ्या साह्याची याचना केली आहे. आता आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनीनो, या प्रार्थनेचा शेवट प्रभू येशूंनी शिकवलेल्या प्रार्थनेद्वारे आपण एकत्र करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.